आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय पूज्य कबीर परमेश्वर म्हणजे कबीर देवजी यांच्या अमृतवाणीमध्ये सृष्टी रचना. विशेष ही अमृतवाणी सन 1403 पासून जेव्हा पूज्य कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर लीलामय शरीरात 5 वर्षांचे झाले, सन 1518 जेव्हा कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर मगहर या ठिकाणाहून सहशरीर सतलोकी गेले, दरम्यान सुमारे 600 वर्षांपूर्वी परमपूज्य कबीर परमेश्वर कबीर देवजींनी आपला निजसेवक म्हणजे दास भक्त आदरणीय धर्मदास साहेबजींना ऐकवली होती आणि धनी धर्मदास साहेबजींनी लिपिबद्ध केली होती. परंतु त्यावेळचे पवित्र हिंदू आणि मुस्लिम धर्मातील अज्ञानी गुरु म्हणजे निम हकीम म्हणाले की हा धाणक म्हणजे विणकर कबीर खोटारडा आहे. कोणत्याही सद्ग्रंथामध्ये श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांच्या माता पिता यांचे नाव नाही. हे तीनही प्रभू अविनाशी आहेत, यांचा जन्म मृत्यू होत नाही. पवित्र वेद, पवित्र कुराण शरीफ आदींमध्ये कबीर परमेश्वर आहे याचे प्रमाण नाही आणि परमात्मा निराकार असल्याचे लिहिले आहे. आम्ही दररोज वाचन करतो. भोळ्या आत्म्यांनी त्या विक्षिप्त म्हणजे चतुर गुरूंवर विश्वास ठेवला की खरोखरच हा कबीर धाणक म्हणजे विणकर अशिक्षित आहे आणि गुरुजी शिक्षित आहेत, ते सत्यच सांगत असतील. आज तेच सत्य उजेडात येत आहे आणि आपल्या सर्व पवित्र धर्मांचे पवित्र सद्ग्रंथ त्याचे साक्षी आहेत. यावरून असे सिद्ध होते की पूर्ण परमेश्वर सकल सृष्टीचे रचनाकार, कुलस्वामी आणि सर्वज्ञ कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर हेच आहेत जे काशी म्हणजे बनारस येथे कमळाच्या फुलावर प्रकट झाले आणि 120 वर्षांपर्यंत वास्तविक तेजोमय शरीर मानव सदृश कमी तेजाचे शरीर धारण करून राहिले. आपण रचलेल्या सृष्टीचे यथायोग्य म्हणजे वास्तविक तत्व ज्ञान देऊन सहशरीर सतलोकी गेले. कृपया वाचा पुढील अमृतवाणी परमेश्वर कबीर साहेबजी द्वारे उच्चारित. धर्मदास यह जग बोराना, कोई न जाने पद निर्वाणा. यही कारण मैं कथा पसारा, जग से कहियो राम नियारा. यही ज्ञान जग जीव सुनाओ, सब जीवों का भरम नशाओ. भरम गए जग वेद पुराना, आदि राम का भेद न जाना. राम राम सब जगत बखाने, आदि राम कोई बिरला जाने. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने सो गम ना बाई. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. कुछ संक्षेप कहूँ गहराई, सब संशय तुम्हारे मिट जाई. माँ अष्टंगी पिता निरंजन, वेजम दारुण वंशन अंजन. पहले किन्ह निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया रूप देख अतिशोभा, देव निरंजन तन मन लोभा. कामदेव धर्मराय सताए, देवी को तुरंत ही धर खाए. पेट से देवी करी पुकारा, साहब मेरा करो उबारा. तेर सुनी तब हम तह आए, अष्टंगी को बंद छुड़ाए. सतलोक में किन्हा दुराचारी, काल निरंजन दिन्हा निकारी. माया समेत दिया भगाई, 16 शंख कोस दुर पर आई. अष्टंगी और काल अब दोई, मंद कर्म से गए बिगोई. धर्मराय को हिकमत किन्हा, नख रेखा से भग कर लिन्हा. धर्मराय किन्हो भोग विलासा, माया को रही तब आशा. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. 3 देव विस्तार चलाए, इनमें यह जग धोखा खाए. पुरुष गम्य कैसे को पावे,
काल निरंजन जग भर मावे। तीन लोक अपने सुत दिन्हा, सुन्न निरंजन बासा लिन्हा। अलख निरंजन सुन्न ठिकाना, ब्रह्मा विष्णु शिव भेद न जाना। तीन देव सो उनको धावे, निरंजन का वे पार न पावे। अलख निरंजन बड़ा बटपारा, तीन लोक जीव किन्ह आहारा। ब्रह्मा विष्णु शिव नहीं बचाए, सकल खाय पुन धूर उड़ाए। तिनके सुत है तीनों देवा, आंधर जीव करत है सेवा। अकाल पुरुष काहू नहीं चिन्हा, काल पाय सब ही गह लिन्हा। ब्रह्म काल सकल जग जाने, आदि ब्रह्म को ना पहचाने। तीनों देव और अवतारा, ताको भजे सकल संसारा। तीनों गुण का यह विस्तारा, धर्मदास में कहो पुकारा। गुण तीनों की भक्ति में, भूल परो संसार। कहे कबीर निज नाम बिन, कैसे उतरे पार। वरील अमृतवाणीमध्ये परमेश्वर कबीर साहेबजी आपले निज सेवक श्री धर्मदास साहेबजींना म्हणाले होते की धर्मदास हा सर्व संसार तत्वज्ञानाच्या अभावाने विचलित म्हणजे भ्रमित आहे। कोणालाही पूर्ण मोक्षाचा मार्ग तसेच पूर्ण सृष्टी रचनेचे ज्ञान नाही। यासाठी मी तुला स्वतः रचलेल्या सृष्टीची कथा ऐकवत आहे। बुद्धिमान व्यक्तींना तर हे ज्ञान लगेच समजेल, परंतु जे सर्व प्रमाण पाहूनही मानणार नाहीत ते अज्ञानी प्राणी कालच्या प्रभावाखाली आलेले आहेत। ते भक्ती योग्य नाहीत। आता मी सांगतो, तीनही देवता म्हणजे ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजी यांची उत्पत्ती कशी झाली। त्यांची माता तर अष्टांगी म्हणजे दुर्गा आहे आणि पिता ज्योती निरंजन म्हणजे ब्रह्म काल आहे। प्रथम अंड्यातून ब्रह्मची उत्पत्ती झाली, त्यानंतर दुर्गा देवीची उत्पत्ती झाली। दुर्गाच्या रूपावर आसक्त होऊन काल म्हणजे ब्रह्मने चूक छेडछाड केली, तेव्हा दुर्गा म्हणजे प्रकृती देवीने त्याच्या उदरामध्ये म्हणजे पोटामध्ये सहारा घेतला। मी तेथे गेलो जिथे ज्योती निरंजन म्हणजे काल होता, तेव्हा भवानीला ब्रह्म म्हणजे कालच्या उदरातून बाहेर काढून 21 ब्रह्मांडांसह 16 संख कोस दूर अंतरावर पाठवून दिले। ज्योती निरंजन म्हणजे धर्मराय याने प्रकृती देवी म्हणजे दुर्गाशी भोग विलास केला। या दोघांच्या संयोगातून तिन्ही गुणांची म्हणजे श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांची उत्पत्ती झाली। याच तीन गुणांची म्हणजे रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी साधना करून सर्व प्राणी कालच्या जाळ्यामध्ये फसले आहेत। जोपर्यंत वास्तविक मंत्र मिळत नाही, पूर्ण मोक्ष कसा होईल। विशेष वाचक हो, विचार करा की श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांची स्थिती अविनाशी सांगितलेली होती। सर्व हिंदू समाज आजपर्यंत या तिन्ही परमात्मा यांना अजर, अमर व जन्म मृत्यू रहित मानत राहिला आहे, परंतु वास्तविक हे तीनही भगवान नाशवान आहेत। यांचा पिता कालरूपी ब्रह्म आणि माता दुर्गा म्हणजे प्रकृती अष्टांगी आहे। जसे आपण पूर्व प्रमाणांमध्ये वाचलेले आहे, हेच ज्ञान आपल्या शास्त्रांमध्येही विद्यमान आहे, परंतु हिंदू समाजातील कलियुगी गुरु, ऋषी आणि संतांना याचे ज्ञान नाही। जो अध्यापक पाठ्यक्रम म्हणजे सिलेबसशीच अपरिचित आहे, तो अध्यापक योग्य नाही, तो विद्वान नाही आहे, तो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा शत्रू आहे। याप्रमाणे ज्या गुरूंना अजूनही श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांचे माता पिता कोण आहेत हे माहित नाही, ते गुरु, ऋषी, संत ज्ञानहीन आहेत। ज्यामुळे सर्व भक्त समाजाला शास्त्राविरुद्ध ज्ञान म्हणजे लोकवेद अर्थात दंतकथा ऐकवून अज्ञानाने परिपूर्ण करून टाकले। शास्त्रविधी विरुद्ध भक्ती साधना करवून घेऊन त्यांना परमात्मा यांच्या वास्तविक लाभा म्हणजे पूर्ण मोक्षापासून वंचित ठेवले। सर्वांचे मानव जीवन व्यर्थ घालवले आहे, कारण जो शास्त्रविधीचा त्याग करून मनमानी आचरण, पूजा करतो त्याला कोणताही लाभ प्राप्त होत नाही।
याचे प्रमाण श्रीमद भगवत गीता अध्याय 16 श्लोक 23 व 24 मध्ये आले आहे. पूर्ण परमात्मा कबीरजींनी 5 वर्षाच्या लीलामय वयात सन 1403 पासूनच सर्व शास्त्रयुक्त ज्ञान आपल्या अमृतवाणी म्हणजे कबीरवाणी मध्ये सांगण्यास प्रारंभ केला होता. परंतु त्यावेळच्या अज्ञानी गुरूंनी हे ज्ञान भक्त समाजापर्यंत जाऊ दिले नाही, जे आता वर्तमानात सर्व सद्ग्रंथांमध्ये स्पष्ट होत आहे. यावरून हे स्पष्ट होते की कबीर देव म्हणजे कबीर प्रभू तत्वदर्शी संताच्या रूपामध्ये स्वतः पूर्ण परमात्माच आले होते.